स्क्रीन टाईम फक्त डोळ्यांवर परिणाम करत नाही, तर तो लहान मुलांच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. आणि हो, हे बदल इतके हळू-हळू होतात, की पालकांना उशिरा लक्षात येतात. तुमचं मूल मोबाईलमध्ये इतकं गुंतून गेलंय, की आसपास काय चाललं हे त्याला कळत नाहीये. मुलं शांत बसावीत म्हणून आपण मुलांना मोबाईल देतो. पण त्या बदल्यात आपण काय गमावतो हे तुम्हाला माहीत आहे का? त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे, सायलेंट कारण आहे, ते म्हणजे स्क्रीन टाईम. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. आणि आज आपण खूप महत्त्वाचा विषय बघणार आहोत. आणि तो म्हणजे स्क्रीन टाईम फक्त डोळ्यांवर परिणाम करत नाही, तर तो लहान मुलांच्या संपूर्ण शरीरावर परिणाम करतो. आणि हो, हे बदल इतके हळू होतात, की पालकांना उशिरा लक्षात येतात. यामधील सगळ्यात पहिला आणि मोठा परिणाम जो मुलांच्या शरीरावर होतो, तो म्हणजे मुलांची हालचाल कमी होते. पूर्वी मुलं जी होती ती नैसर्गिकरित्या दिवसभर धावायची, उड्या मारायची, चढायची, बॅलन्स साधायची. म्हणजेच काय, तर लहान मुलांची जी बॉडी होती ती सतत ॲक्टिव्ह असायची. पण आता आता मोबाईल, टीव्ही, टॅब या सर्व गोष्टींमुळे मुलं एका ठिकाणी, एका जागी बसून राहतात. आणि जेव्हा बॉडीला मूव्हमेंट मिळत नाही, जेव्हा त्यांची हालचाल कमी होते, तेव्हा मसल्स डेव्हलप होत नाही. त्याचबरोबर स्ट्रेंथ कमी राहते, स्टॅमिना बिल्ड होत नाही. आणि याचा डायरेक्ट परिणाम असा दिसतो, की मुलं 5 ते 10 मिनिटं खेळली तरी त्यांना लवकर थकवा येतो. ते लवकर थकतात. धावताना मागे पडतात आणि हळू त्यांना फिजिकल ॲक्टिव्हिटीची सवयच राहत नाही. मोबाईलमुळे दुसरा शरीरावर परिणाम होतो, तो म्हणजे लहान मुलांचं पोश्चर बिघडतं. मोबाईल वापरताना डोकं पुढे येतं, खांदे आत वळतात, पाठ जी आहे ती गोल होती. ही पोझिशन आपण फॉरवर्ड हेड पोश्चर असं म्हणतो. आता ही जर पोझिशन जी आहे, जर रोज 1 ते 2 तास मेंटेन झाली, तर स्पाईनवर ॲबनॉर्मल पद्धतीने प्रेशर येतं. आणि त्याचबरोबर मानेचे जे मसल्स असतात ते सतत ताणामध्ये, स्ट्रेनमध्ये राहतात. चेस्ट कॉम्प्रेशन होतं आणि त्यामुळे श्वास पूर्ण भरत नाही. आणि काही महिन्यांनी पालकांना दिसायला लागतं, मुलांची पाठ जी आहे ती वाकते. उभं राहिलं तरी मुलांची जी बॉडी आहे ती स्ट्रेट राहत नाही, ती वाकलेली असते. मान दुखायला लागते. कधी-कधी डोकं पण दुखायला लागतं. हे पण त्याचं एक लक्षण आहे. म्हणजे हा फक्त दिसण्याचा नाही, तर फंक्शनल प्रॉब्लेम आहे. मोबाईलमुळे जो शरीरावर तिसरा परिणाम होतो, तो म्हणजे झोपेवर खोलवर परिणाम होतो. रात्री झोपायच्या आधी जर मोबाईल वापरला, तर स्क्रीनमधला जो ब्लू लाईट असतो, तो मेंदूला सिग्नल देतो, की अजून दिवसाचं आहे, रात्र झालेली नाही. त्यामुळे होतं काय, जर मेलाटोनिन नावाचं जे हार्मोन आहे, त्याचं कमी प्रमाण स्त्रवतं, त्याचं कमी सिक्रेशन होतं आणि त्याच्यामुळे मुलांना झोप लागत नाही, रात्री उशिरा झोपतात, मध्ये-मध्ये उठतात आणि त्यांची जी डीप स्लीपची जी सायकल आहे, ती कमी होते, ती मिळत नाही. आणि आपण डीप स्लीप कमी म्हणजे काय होतं, तर बॉडी रिपेअर होत नाही, ग्रोथ हार्मोन प्रॉपरली काम करत नाही आणि त्यामुळेच दुसऱ्या दिवशी मुलं थकलेली असतात, चिडचिडी असतात, कॉन्सन्ट्रेशन कमी असलेली दिसतात. चौथा परिणाम म्हणजे वजन वाढायला सुरुवात होते. कारण एकीकडे मूव्हमेंट कमी आहे आणि दुसरीकडे स्क्रीनसमोर बसून खाण्याची सवय लागते. मेंदू डिस्ट्रॅक्टेड असल्यामुळे किती खाल्लंय हे पण कळत नाही आणि त्या जंक फूड्स, ॲड्स आणि क्रेव्हिंग वाढतात आणि बॉडीला कॅलरी बर्न करायला वेळच मिळत नाही किंवा मूव्हमेंटच मिळत नाही. आणि त्यामुळेच शरीरावर फॅट जमा होते, विशेषतः पोटावर. आणि लहान वयातच सुरू झालेला हा पॅटर्न पुढे ओबेसिटी, मेटाबॉलिक प्रॉब्लेम्स म्हणून आणि लो कॉन्फिडन्स म्हणून दिसू शकतो. पाचवा परिणाम आहे तो म्हणजे स्टॅमिना आणि ब्रीथिंग कॅपॅसिटी कमी होते. कारण मुलं डीप ब्रीथिंग करतच नाही. जे लहान मुलांचं पोश्चर ह्या गोष्टींमुळे खराब असल्यामुळे लंग्स पूर्ण एक्सपांड होत नाही आणि त्याच्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी नसल्यामुळे हार्ट लंग सिस्टीम जी ट्रेन व्हायला पाहिजे ती ट्रेन होत नाही आणि त्यामुळे थोडं धावलं, थोडं खेळलं, लहान मुलांना लगेच दम लागतो. स्टेज चढताना थकवा येतो आणि हळूहळू मुलं खेळ टाळायला लागतात. म्हणजे काय होतं, स्टॅमिना कमी, त्याच्यामुळे ॲक्टिव्हिटी कमी, स्टॅमिना अजून कमी होतो त्याच्यामुळे आणि असं जे सायकल आहे ते तयार होतं. पुढचं जे आहे ते ब्रेन आणि बॉडी यांच्यामधलं कोऑर्डिनेशन. हा एक महत्त्वाचा हिडन इम्पॉर्टंट असा प्रॉब्लेम आहे. आपला मेंदू आणि बॉडी याच्यामध्ये कोऑर्डिनेशन जे असतं ते मोबाईलमुळे कमी होतं. कारण रिअल वर्ल्ड प्ले हा बॅलन्स, टायमिंग असलेला, रिफ्लेक्स असलेला आणि अवेअरनेस डेव्हलप करणारा असतो. पण स्क्रीनवर फक्त बघण्याचं काम होतं. बॉडी ॲक्टिव्हिटी मिळत नाही, इन्व्हॉल्व होत नाही. त्यामुळे मुलं पडायला लागतात, बॉल पकडायला चुकतात, रनिंग कंट्रोल कमी होतो
आणि हा कोऑर्डिनेशनचा जो डेफिसिट आहे पुढे स्पोर्ट्समध्ये, कॉन्फिडन्समध्ये आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंटवर परिणाम करतो. तर पालक मित्रांनो, मोबाईल मुलांना शांत ठेवतो, पण त्यांच्या शरीराला आतून कमजोर करतो. तर याच्यावर आता सोल्युशन काय, उपाय काय? हे जे आहे हे फक्त मोबाईल बंद करा इतकं सिंपल नाही. एका स्ट्रक्चर्ड अप्रोचने ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पहिली गोष्ट म्हणजे स्क्रीन टाईम जो आहे तो एकदम लिमिटेड हवा. 6 ते 9 वर्षांच्या मुलांसाठी दिवसाला जास्तीत जास्त 1 तास एवढा स्क्रीन टाईम पुरेसा आहे. आणि हो, झोपायच्या किमान 1 तास आधी पूर्णपणे स्क्रीन बंद. दुसरी गोष्ट म्हणजे डेली फिजिकल ॲक्टिव्हिटी कंपल्सरी करा. किमान 60 मिनिटं, पण फक्त चालणं नाही. त्यात रनिंग, जंपिंग, बॅलन्सिंग, क्लाइम्बिंग अशा ॲक्टिव्हिटीज हव्यात, ज्या पूर्ण बॉडी वापरतात. तिसरी गोष्ट म्हणजे पोश्चर करेक्शन. दिवसातून कमीत कमी 5 ते 10 मिनिटं सिंपल एक्सरसाइज जसं की चेस्ट ओपनिंग, बॅक स्ट्रेंथनिंग, नेक अलाइनमेंट ह्या गोष्टी सुरू करा. चौथी गोष्ट म्हणजे ब्रीदिंग ट्रेनिंग. मुलांना डीप ब्रीदिंग शिकवा, कारण त्याने लंग कॅपॅसिटी आणि फोकस इम्प्रूव्ह होतं. आणि पाचवी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. हे फक्त 2 ते 3 दिवस करून थांबवायचं नाही. किमान 3 ते 6 महिने सातत्य ठेवलं तर बॉडीमध्ये खरा बदल दिसतो. पालक मित्रांनो, यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे जे आसनं आहेत, प्राणायाम आहेत, शरीराच्या हालचाली आहेत, याचे व्हिडिओ तयार करून YouTubeवर टाकलेले आहेत. त्या सर्वांची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते बघून तुम्ही लहान मुलांकडून त्या आसनांचा, प्राणायामाचा सराव करून घेऊ शकता. जेणेकरून लहान मुलांमध्ये जो स्टॅमिना किंवा पोश्चरचा प्रॉब्लेम आहे किंवा ह्या मोबाईलमुळे जे दुष्परिणाम येत आहेत, ते कमी व्हायला मदत होणार आहे. पालक मित्रांनो, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मुलांमध्ये हे साईज दिसत आहे, स्टॅमिना कमी पडतोय, पोश्चर बिघडलेला आहे, पटकन थकत आहे, तर आजपासून ॲक्शन घ्या. कमेंटमध्ये येस लिहा. मी तुम्हाला तुमच्या मुलांसाठी स्टेप बाय स्टेप करेक्शन प्लॅन देतो. आणि हो, हा व्हिडिओ इतर पालकांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण हा प्रॉब्लेम हळूहळू वाढत आहे आणि जर उशिरा लक्षात आला तर करेक्शन करणं खूप अवघड होतं. अजूनही तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर तुमच्या पालक मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करायला बिलकुल विसरू नका. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला टाका, त्याच्यावर मी नक्की उत्तर देईन. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.